हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आपलं लयबद्ध अक्षर मालिका याचं सेकंड लेक्चर आहे. ठीक आहे, लयबद्ध अक्षर मालिका. एक मिनिट, काउंट काय झालं याला. अरे यार, ठीक आहे. लयबद्ध अक्षरमाला याचं सेकंड लेक्चर आहे किंवा पार्ट 2 म्हणू शकता त्याला तुम्ही. पार्ट 2 आहे. ओके, चला. बुद्धिमत्ताचं 12वं लेक्चर आहे. बुद्धिमत्ता 12. तुम्हाला माहित आहे, मी मोफत बुद्धिमत्ता पूर्णच्या पूर्ण बुद्धिमत्ता तुम्हाला फ्रीमध्ये शिकवून देत आहोत. बुद्धिमत्ता ज्याचं नाव आहे मोफत बुद्धिमत्ता. मोफत बुद्धिमत्ता शिकवून देणार आहोत. कुठे हे देत आहो? यूट्यूबवर ज्याच्यामध्ये तुम्हाला 22 टॉपिक्स भेटत आहे आणि एकूण 70च्या आसपास क्लासेस भेटत आहे. ठीक आहे, 70च्या आसपास क्लास भेटत आहे. रोज सकाळी 7 AM ला आपले लेक्चर्स अपलोड होत आहे माझ्याच याच यूट्यूब चॅनलवर. ओके, यासोबतच तुम्ही पॅरललला माझी मॅथची बॅच घेऊ शकता. आउट ऑफ मॅथ्स ही बॅच घेऊ शकता माझ्या ॲपवरून. अतिशय कमीत कमी फी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे मी मॅथचा, कारण की स्टुडिओ चालवासाठी थोडाफार खर्च लागतो. तो खर्च इथून निघाव हीच अपेक्षा. ठीक आहे, चला. आणि त्यानंतर याच्यामध्ये 40 टॉपिक्स असतील. 40 टॉपिक्स आणि 138 लेक्चर्स. ठीक आहे, सगळे लेक्चर अपलोड केलेले आहे ॲपवर. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. ठीक आहे, चला. इथे झालं आपलं आउट ऑफ मॅथ. बघा, हे पोस्टर आहे आउट ऑफ मॅथचं हे पोस्टर आहे, बघून चेक करून घ्या. आतापर्यंत मी पोस्टमन, MTS आणि तलाठी या 3 एक्झाम क्रॅक केल्या. पोस्टमनमध्ये मला 100 पैकी 90 होते, MTSमध्ये 100 पैकी 88 होते, तलाठीमध्ये 2023मध्ये 174 होते आउट ऑफ 200. ओके, परंतु इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला जॉईनिंग भेटली नाही. ओके, त्यानंतर ही एक्झाम दिली होती, तिथे रिझल्ट नाही आला. परंतु तलाठीमध्ये 2019 आणि तलाठी 2023 दोन्ही ठिकाणी मला गणित बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स भेटले होते. त्यामुळेच मी या बॅचचं नाव आउट ऑफ मॅथ्स ठेवलं आहे. ओके, बघा, जो व्यक्ती स्वतः एक्झाममध्ये एखाद्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स घेत असेल तर निश्चितच त्याचा त्या विषयाचा अभ्यास चांगला आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, त्यामुळे या दोन्ही बॅच तुम्ही करू शकता माझ्याकडून. एक आहे फ्रीवाली बुद्धिमत्तेची आणि मॅथची थोडीफार म्हणजे नाममात्र फी आहे मॅथची, एकदम काही जास्त फीज नाही. ओके, चला एक मिनिट. त्यानंतर गणिताचे हे टॉपिक्स बघून घ्या. एकूण टॉपिक्स आहे हे 20 प्लस हे 20, एकूण 40 टॉपिक्स आहे तुमचे. चेक करून घ्याल तुम्ही. आता आपल्या लेक्चरला सुरुवात करू. प्रॅक्टिस क्वेश्चन राहिले होते मित्रांनो आपले अक्षरमाला, लयबद्ध अक्षरमालाचे प्रॅक्टिस क्वेश्चन राहिले होते. 7व्या क्रमांकाचा क्वेश्चनपासून सुरुवात करू आपण. 6 क्वेश्चन झाले होते. एक मिनिट, 6 क्वेश्चन झाले होते. 7व्या क्वेश्चनपासून आपण सुरुवात करू. ओके, आय रिपीट, 6 क्वेश्चन झाले होते. 7व्या क्वेश्चनपासून सुरुवात करू. वाचा, खालील अक्षरमालिकेत काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेली अक्षरे योग्य त्या अनुक्रमाने 4 पर्यायांत दिलेली आहेत. बिनचूक पर्याय ओका. बिनचूक म्हणजे कोणती? बिन म्हणजे नाही, चूक म्हणजे असा. 2 वेळेस रॉंग असन याचा अर्थ ह्या दोन्हींचा अर्थ होते राईट. ओके, बिनचूक म्हणजे राईट. बिनचूक, बिन म्हणजे रॉंग, चूक म्हणजे पण रॉंगचं रॉंग म्हणजे राईट. ओके, चला. बघा, फक्त चूक असतं तर हे रॉंगवालं पाहिजे असतं. आता बिन म्हणजे पण चूकच होते. चला, बिन, चूक आणि चूक दोन असेल तर मग याचा अर्थ आहे राईट. ठीक आहे, बिनचूक म्हणजे योग्य. पहिलं याची बेरीज करून घ्या लेटर्सची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 लेटर्स आहे. 17 लेटर्स आहे. ठीक आहे, मग ग्रुप कोणकोणते पडते पाहून घ्या पहिले. इथे PXRG, याच्यामध्ये P आहे, X आहे, R आहे, G आहे, W आहे,
पुन्हा पी आहे. ठीक आहे. चला, म्हणजे याचा अर्थ 1 2 3 4 5 5 ची सिरीज अशी इथं राहू शकते. चेक करून घेऊ आपण 5 ची सिरीज आहे का नाही. इथं 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. चला, इथं पी न सुरुवात आहे, इथे एम न सुरुवात आहे, इथे जी न सुरुवात आहे, म्हणजे आपलं कुठंतरी चुकत आहे समजून जायचं. मग 4-4चा ग्रुप घ्या. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. थांबा तरी काहीतरी चुकत आहे. ओके, पाहून घ्या. इथं शेवटी आर आहे. 1 2 3 4 म्हटलं तर शेवटी आर येते. 1 2 3 4 म्हटलं शेवटी एक्स येत आहे. चला, 1 2 3 4 पी येत आहे नाही. मग दुसरं काही घ्या. इथं पी नंतर डब्ल्यू आहे. ऑब्व्हियसली इथं पी नंतर डब्ल्यू असू शकतो. आय रिपीट असू शकतो. जी नंतर एम आहे म्हणून इथं जी नंतर एम असू शकतो. आर नंतर इथं आर नंतर जी आहे, याचा अर्थ या आर नंतर जी असू शकतो. आय रिपीट जी असू शकतो. डब्ल्यू नंतर एक्स आहे म्हणून डब्ल्यू नंतर एक्स असू शकतो. एक्स नंतर आर आहे म्हणून इथं एक्स नंतर आर असू शकतो. ठीक आहे, आर छोटावाला. त्यामुळे तुमची सिरीज कोणती होते पाहून घ्या. मी फक्त एक अजम्पशन करतो का हे असं असं घडू शकते, होऊ शकते. पी डब्ल्यू एक्स आर जी एम, हे पी डब्ल्यू एक्स आर जी, पी डब्ल्यू एक्स आर जी, एम जाऊ द्या, पी डब्ल्यू एक्स आर जी दिसतंय. पी डब्ल्यू एक्स आर जी, पी डब्ल्यू एक्स आर जी. नंतर आता एम वाढला, मग पुन्हा पी डब्ल्यू एक्स आर जी, पुन्हा एम आला. ठीक आहे. चला, फक्त हे पाहून घ्या डब्ल्यू पी जी एक्स आर आहे का कुठं पाहून घ्या. नाही आहे कुठंच. ठीक आहे. डब्ल्यू एक्स आर 1 2 3 4 5 6 ब्लँक आहे. आणि इथे किती आहे? 1 2 3 4 5. अरे रे, थांबा कुठंतरी 6 ब्लँक आहे. म्हणजे बघा इथं फक्त 5च ब्लँक दिसत आहे. इथे 6 ब्लँक दिसत आहे मला. इथे 6 लेटर आहे. याचा अर्थ आपली सिरीज कुठेतरी चुकली एवढं कन्फर्म आहे. ठीक आहे, सुरुवातीला आहे ते. चला, जमलं. सुरुवातीला थोडं करेक्शन आहे जे की केलं आहे मी. सुरुवातीला करेक्शन आहे. पीच्या आधी जी हे पीच्या आधी एम आहे ना, इथं पण पीच्या आधी एम टाका. थांबा कुठं एम डब्ल्यू पी कुठं आहे? डब्ल्यू पी जी एक्स आर, पीचे एम जी एक्स आर पी एम डब्ल्यू. हां थांबा थोडं करेक्शन आहे ते करतो मी इथे करेक्शन. पहा, डबल सिरीज लिहितो मी. ही सिरीज डबल लिहितो. थोडं करेक्शन आहे ते करेक्शन करून घेतो. थोडं करेक्शन आहे करेक्शन करून घेतो. ठीक आहे. पहा, पी ऑब्लिक्स एक्स आर जी, पी ऑब्लिक एक्स आर जी, 2 वेळेस ऑब्लिक्स डब्ल्यू एक्स आर ऑब्लिक एम पी डब्ल्यू ऑब्लिक जी एम. ठीक आहे, अशी सिरीज आहे. पहा आता काय तयार होते. डब्ल्यू नंतर एक्स आहे म्हणून इथे एक्सच्या पहा कुठे या डब्ल्यू नंतर एक्स आहे, या पण डब्ल्यू नंतर एक्स असायला पाहिजे. ठीक आहे, डब्ल्यू नंतर एक्स असायला पाहिजे. आता इथे एक्स नंतर आर आहे, इथं पण एक्स नंतर आर असायला पाहिजे. ओके, इथे जी नंतर काय तर पाहून घ्या. जी नंतर एम आहे ना म्हणून इथे जी नंतर एम. ओके, एम नंतर पी आहे ना म्हणून एम नंतर पी. आता पी नंतर डब्ल्यू आहे ना म्हणून पी नंतर डब्ल्यू. कुठं करायला का पाहून घ्या. आर नंतर जी आहे ना म्हणून आर नंतर जी. झालं, संपलं. ओके, सिरीज पाहून घ्या कशी बनते तुमची. सिरीज पाहून घ्या. पी डब्ल्यू एक्स आर जी एम, पी डब्ल्यू एक्स आर जी एम, पी डब्ल्यू एक्स आर जी एम, पी डब्ल्यू एक्स आर जी एम. ठीक आहे, झाली तुमची सिरीज तयार. आन्सर का तुमचं हे डब्ल्यू एम पी जी एक्स आणि आर, एक्स आणि आर. ठीक आहे, चेक करून घ्या. आन्सर आहे वाला डब्ल्यू एम पी जी एक्स आर, डब्ल्यू एम पी जी एक्स आर. ठीक आहे, चला नेक्स्ट. बघा हे जे आहे ना लयबद्ध अक्षरमालिका थोडे क्लिष्ट आहे का, कारण की हा जो पॅटर्न आहे ना, पॅटर्न शोधायला थोडासा वेळ लागते. त्यामुळे काही नाही,
जसे जसे आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसं तसं होऊन जाते, कारण की मी पण प्रॅक्टिस करूच माझा हा विषय डेव्हलप केला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हे तर काहीच नाही. 16 याचा अर्थ 4 4चा फरक असन. 4 4चा फरक असन. पाहून घ्या. 1 2 3 4 1 2 3 4 बघा. 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. बी न सुरुवात आहे, बी न सुरुवात आहे, ए न सुरुवात आहे, ए न सुरुवात आहे, ए नंतर बी आहे, ए नंतर बी आहे. ठीक आहे. आन्सर काय? ए बी बी ए बी बी ए. ठीक आहे. पहा, ए बी बी ए, तसंच ए बी बी ए. इथं बी नंतर डबल ए आहे, इथं बी नंतर डबल ए तयार झाला. शेवटी बी आहे, शेवटी बी आहे. ओके. तर याचा संबंध याच्यात जे आहे तेच याच्यात टाका, आणि याच्यात जे आहे याच्यात जे आहे तेच याच्यात टाका. जमले इथपर्यंत तुमची सिरीज कशी आहे? ए बी बी ए, पुन्हा बी ए ए बी, मग हे वाली ए बी बी ए, मग बी ए ए बी. चला, सिरीज का तुमची ए बी बी ए बी ए ए बी ए बी बी ए बी ए ए बी. ठीक आहे. हे पहिला आणि तिसरा इथला सेम आहे, तसंच सेकंड आणि फोर्थ सेम आहे. ओके. चला, आन्सर का तुमचं पाहून घ्या एकदा. ए बी बी ए, ए बी बी ए. ऑप्शन नंबर 4 इज युअर राईट आन्सर. 12 मिनटं झाले, थोडं फास्ट घ्यायला लागेल का आता? 9 पूर्ण करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एकूण 12 आहे, म्हणजे याचा अर्थ 3 3चे गॅप लेटर पाडा. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. शेवटी सी आहे, शेवटी सी आहे, शेवटी सी आहे. याचा अर्थ इथे शेवटी सी असणार. ठीक आहे. पेन चेंज करतो वाटल्यास. शेवटी सी आहे. ओके. सुरुवातीला ए आहे, सुरुवातीला ए आहे, सुरुवातीला ए आहे, याचा अर्थ सुरुवातीला ए आहे. ठीक आहे. मधात बी आहे, मग मधात बी आणि मधात बी. आन्सर तुमची सिरीज काय? ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी. ठीक आहे. मग आन्सर का? हा ए बी 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 सी बी बी सी. चला, ए ट्रिपल बी सी कुठं आहे का? ए ट्रिपल बी सी तुमचा आन्सर आहे. ओके. नेक्स्ट 10 नंबरचा योग्य पर्याय निवडून क्रमवारी पूर्ण करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके. 20 आहे, याचा अर्थ एकतर 4 4चे ग्रुप आहे. 20 आहे म्हणून एकतर 4 4चे ग्रुप आहे किंवा 5 5चे ग्रुप आहे. पाहून घ्यायचा. पहिले 4 4चा करा किंवा 5 5चा करा, काही फरक पडत नाही. इथे 4 वेळेस जी आहे, 4 वेळेस एच आहे. ओके. आता हे सुरुवातपासून एचपर्यंत शेवटी एच राहू शकते, नाही राहू शकत, काही सांगतात नाही. आपण जी देऊन पाहू पहिले इथे. चल, जी दिला. 4 वेळेस एच, 4 वेळेस एच आणि जी. मग इथं एच द्या. नाही, थांबा पहा हे कसं आहे तर तुम्हाला सांगतो. 4 वेळेस एच, 4 वेळेस एच, इथं जी देऊन इथं 3 वेळेस एच होते. ओके. म्हणून ही सिरीज नाही झाली. याला कॅन्सल करा. दिसतंय? 4 वेळेस जी, 3 वेळेस जी, 2 वेळेस जी, 1 वेळेस जी. ठीक आहे. कसं? 4 वेळा जी, त्याच्यानंतर 3 वेळा जी, 4 वेळा जी, 3 वेळा जी, 2 वेळा जी आणि 1 वेळा जी. जमलं? तसंच एचचं पहा. 1 वेळ जी, 2 वेळेस जी, 1 वेळ एच, 2 वेळेस एच, 3 वेळेस एच आणि 4 वेळेस एच. ठीक आहे. जमलं? सिरीज कशी झाली आहे? काय? जी चौबल आहे, ट्रिपल आहे, डबल आहे आणि सिंगल आहे. एच एकच वेळेस आहे, इथं 2 वेळेस आहे, इथं 3 वेळेस आहे, इथं 4 वेळेस. ही झाली तुमची सिरीज. आन्सर का तुमचं? जी जी जी. यस जी, नो जी, गो जी, हान जी, पण जी जी जी. 11 नंबर पाहता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 18 लेटर आहे, एवढं तुम्ही कन्फर्म करा. ओके. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इथं लेटर किती आहे पाहून घ्या. पहिलं सी आहे, डी आहे, ई आहे, एफ आहे, जी आहे, एच आहे, आय आहे आणि जे आहे.
आणि के पण आहे. अशा कंडिशनमध्ये सिरीज तुमची अशी चालते का, ABC, CDE, FGH, IJK अशी काहीतरी सिरीज चालते. ओके, चला मग पाहून घ्यायचं काय काय तर DD EE, डी नंतर ई. ओके, मग डबल के शेवटी आहे. ह्या डबल डीच्या मधामध्ये डबल ई आणि डबल डीच्या मधामध्ये एक लेटर आहे. तसंच इथे एक लेटर सोडा आणि हे डबल असन, हे एक लेटर सोडा आणि हे डबल असन, एक लेटर सोडा आणि हे डबल असन. पहा सांगतो, जमलं इथपर्यंत. मी म्हणतो हे डबल आहे, हे डबल आहे आणि हे डबल आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं इथे. ओके, आता हे डबलवाले हे डबलवाले दोघांच्या मधामध्ये एक लेटर आहे, फक्त आणि फक्त एक लेटर आहे. म्हणून ह्या डबलच्या नंतर एक लेटर सोडा आणि हे डबल तयार करा. त्याच्यानंतर हे एक लेटर सोडा आणि हे डबल तयार करा. ओके, मग हे एक लेटर सोडा आणि हे डबल लेटर तयार करा. मग हे एक सोडा आणि दोन डबल लेटर. समजलं? चला मग तुमचा आन्सर काय असेल पहा, DDEE, JG, HH, JJ. एवढं तुम्हाला इथे समजलं. ABCD DE, हो असं काहीतरी आहेत, पाहून घेऊ ना काय काय तर. GH, थांबा. चुकत आहे का पाहून घ्या. शेवटी जे आणि एच आहे का पाहून घ्या. शेवटी जे आणि एच, जे आणि एच. ठीक आहे, जे आणि एच. मग EGH आहे का पाहून घ्या. EGH एक तर हे राहू शकते किंवा मग AGG किंवा मग AG आणि G ही पण सिरीज राहू शकते. ठीक आहे, पहा CDDE EE GGH. थांबा, काय तयार होते बघ इथे. CDDE EEF GGH. थांबा, हो जमलं. पा सांगतो कसं तर. सुरुवात करून डी नाही का, DGH. पा सांगतो तयार करायचं. मी तयार केल्यानंतर इथं ट्रिपल जे दिसला होता मला, इथं ट्रिपल ई होणार आहे, इथं ट्रिपल एच होणार आहे का याच्यावरून. हे कसं केलं मी, बस एक रूल पाहताना दुसरा रूल भेटला, झालं, संपला विषय. लिहून घ्या DGHIJ आणि आपली रूल तयार होते का पाहून घ्या. DGHIJ. ओके, चला. ट्रिपल D डबल H. इथं काय तयार झालं नाही, पाहून घ्या. पहा, मी म्हणतो ट्रिपल J तयार झाला, इथं H आणि H, ट्रिपल H तयार झाला, इथं E ट्रिपल तयार झाली. CDDE शेवटी डबल K आणि ट्रिपल J. तसंच ट्रिपल D आणि E. ठीक आहे, CDDDEE FGGGHH. पा खूप वेळ लागते बऱ्याचशा गोष्टीला. पा CDDD. हे कसं आहे, C नंतर ट्रिपल D नंतर डबल E. C ट्रिपल D आणि डबल E. जमलं. हे पहिलं CDE. ओके, तसंच इथं FGH. फक्त फरक एवढाच का हे सिंगल F C आहे ना म्हणून सिंगल F. ओके, नंतर ट्रिपल D आहे ना म्हणून ट्रिपल G. ओके, नंतर डबल E आहे ना म्हणून ट्रिपल H. झालं. CDDDEE FGGGHH. जमलीपर्यंत आता हेच रूल्स इथे लावून द्या. CDDDEE FGGGHH. ठीक आहे, चला. नंतर काय होते IJJJKK. जमलीपर्यंत काही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम इझी आहे. कसं आहे, तुम्हाला इथे CD दिसतं का, सिरियल नंबर CDE FGH नंतर IJ आणि K.
फक्त याला फक्त एक करायचं का, याला सिंगल लेटर ठेवा, याला ट्रिपल लेटर ठेवा आणि याला डबल करा. ठीक आहे, सिंगल, ट्रिपल आणि हे डबल. तसंच सिंगल, ट्रिपल आणि डबल, सिंगल, ट्रिपल आणि डबल. ठीक आहे, पाहून घ्या. सिंगल, ट्रिपल आणि डबल, सिंगल, ट्रिपल आणि डबल, सिंगल, ट्रिपल आणि डबल. ओके, आन्सर तुमचा आहे DGGHJ. काय आन्सर आहे तुमचं? DGGH आणि जे. कुठे येते आन्सर? डी ने सुरुवात, डी. ठीक आहे, ऑप्शन रॉंग आहे. थोडंफार मिस्टेक होऊ शकते, परंतु तुम्हाला भेटलं ना, तुम्हाला रूल सांगितला ना मी कोणता येतं. ठीक आहे, नेक्स्ट 12 नंबर. PQP, PQ, PQ, PRRQ, PQ, PQ, RRPQ, PQ, PR, थांबा काही चूक. PQ, PQ, PR, RQ, PQ, PQ, RR, PQ. ठीक आहे, PQ, 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 RR, RQ. पहा, इथला PQ इथं PQ समान आहे, इथला PQ इथं PQ समान आहे, इथला PR ऐवजी यांनी RR केला. ओके, म्हणजे बघ मी असं म्हणू का, आणि शेवटी RQला पण PQ केला. फक्त हे इथले 4 आणि इथले 4 थोडंफार काही ना काही मिस्टेक्स आहे. पहिलं आपण पाहून घेऊ. PQ, PQ, PR, Q, RQ, PQ, PQ, RR, PQ, PQ, PR, RQ, PQ. ठीक आहे, PQ, RR, PQ, PQ, PR, RQ, PQ, PQ. ओके, चला, एवढं तुम्हाला कुठेतरी इथे समजत असेल का. हे इथं PQ, PQ आहे, तसंच PQ, PQ आहे, नंतर PR. मग कुठं PR दिसते का? PQ, PQ, RR. थांबा 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 थांबा, सांगतो. इथं पहिला PQ आहे, सोडून इकडे PQ सेकंड आहे, शेवटून दुसरा PQ, मधामध्ये RR, मधामध्ये R आहे, नंतर हे PQ आहे, इकडं PQ आहे. जमलं इथपर्यंत? पहा, याचं नंतर हे, त्याच्यानंतर हे भेटलं. ओके, चला, आता हे आणि हे सेम आहे का पाहून घ्यायचं. पहिला इकडला PQ, इकडं शेवटी PQ. थांबा थांबा, काय कुठं काही होत आहे का पाहून घ्या. इथे लागत नाही का रे सिरीज? इथे 2 वेळेस RR आहे, RR, 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 RR. पहा, डबल R कुठं नाही. पहा, शेवटचे 1 सोडून डबल R, शेवटचे 2 सोडून डबल R, शेवटचे 3 सोडून डबल R, शेवटचे 4 सोडून डबल R, शेवटचे 5 सोडून 1 2 3 4 5 सोडून डबल R. आता ठीक आहे, हे R एकदम इथे येऊन जाईल. सुरुवात RR कोण आहे पाहून घ्यायचं, एकच आहे RR वाला. समजलं का मी काय म्हणता होतं? तुम्हाला फक्त ट्रिक इथूनच भेटतं का, हे RR एक लेटर सोडून आहे शेवटून, हे RR किंवा असं म्हणू शकता ना, 1 2 3 4 5 6, 6 आणि 7वं लेटर R आहे. इथं 5 आणि 6वं लेटर R आहे, 4 आणि 5वं लेटर R आहे, 3 आणि 4थं लेटर R आहे, 2 आणि 3रं लेटर R आहे. म्हणून इथं फर्स्ट आणि सेकंड लेटर R असणार. ठीक आहे, RR एकमेव असं आहे का जिथं RR आहे. ठीक आहे, चला, फर्स्ट आणि सेकंड लेटर RR असणार एकमेव आहे. ओके, नंतर 13 नंबर. B एवढ्या वेळेस A आणि असं, हे AB, हे असं AB असं. पहा, असे गणित कसे सॉल्व्ह करायचे ते सांगतो मी. हे इथं पहिल्या क्रमांकावर B आहे, इथं सेकंड क्रमांकावर B आहे, थर्ड क्रमांकावर B आहे, तसंच इथे चौथ्या क्रमांकावर B आहे, इथं 5व्या क्रमांकावर B आहे, याच्यामध्ये 6व्या क्रमांकावर B येईल. ठीक आहे, 1 2 3 4, इथं 5व्या क्रमांकावर आहे, 5व्या क्रमांकावर. आन्सरमध्ये 6th क्रमांकावर B असायला पाहिजे. 1 2 3 4 5 6, इथं 6व्या क्रमांकावर आहे, 1 2 3 4 5 6, इथं A आहे ना, कॅन्सर. 1 2 3 4 5 6, इथं A आहे ना, कॅन्सर. 1 2 3 4 5 6, इथे A आहे ना, कॅन्सर. ठीक आहे, 6व्या क्रमांकावर B आहे, B पाहिजे आपल्याला, 6व्या क्रमांकावर B पाहिजे, तुमचं ते आन्सर आहे. नेक्स्ट 14.
एक्स आणि वाय दोनच लेटर आहे इथं पण 2 लेटर तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. चला एक्स वाय एक्स वाय एक्स वाय वाय एक्स वाय वाय ठीक आहे. इथे सिंगल वाय डबल वाय आहे, म्हणजे याच्यावरून हे समजते का वायने इथं कुठेतरी एंडिंग आहे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 एक्सनं सुरुवात वायनं एंड नाही जमता येते. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 4 4चे ग्रुप पाडा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 इथे एक्सनं एंड इथे एक्सनं एंड. सुरुवातीला वाय आहे. 2 नंबरला एक्स 2 नंबरला एक्स 3 नंबरला वाय 3 नंबरला वाय. आता याचं एक्स करा. सुरुवातीला एक्स सेकंड आहे वाय, इथं पण सेकंड वाय आहे. नंतर एक्स वाय जमलं. सिरीज कशी तुमची एक्स वाय वाय एक्स वाय एक्स वाय वाय एक्स. चला आन्सर तुमचं. and then your answer will be x y y y x y y y x y y y. नेक्स्ट 15 नंबर दिसत आहे. 1 आणि 2चा खेळ आहे फक्त, आणि हे क्वेश्चन मार्क सोडून द्यायचं. हे टायपिंग एरर आहे क्वेश्चन मार्क म्हणजे तिथला. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. ठीक आहे. पाहून घेऊ. 1 1 2 2 1 1 1 1 2 1 2 1 1 2 1 1 2. ओके. चला. आणि इकडला जो अर्धवट आहे 22 11 सांगतो. 22 11 22 11 22 11 22 11 22 11. ठीक आहे. चला आन्सर तुमचं काय आहे चेक करून घ्या. 2 2 1 1 2 2 2 1 1 2 शेवटी पण 1 आहेच. ठीक आहे. चला इथं क्वेश्चन मार्क असा आहे ना, इथं काहीच म्हणजे 1 आहे. ऑप्शन नंबर 4 नेक्स्ट करा. 16 नंबर क्वेश्चन मोजा. 1 2 3 4 5 6 16 नंबर क्वेश्चन. आपला टाइम झाला 2 मिनिट राहिले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 आहे म्हणजे 4 4 5 5चे गट पडा. 1 2 3 4चा गट 1 2 3 4चा गट नाही का. इथे एंडिंगला डी आहे, इथे एंडिंगला ए आहे. लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 एंडिंगला डी 1 2 3 4 5 एंडिंगला ए 1 2 3. ठीक आहे. चला याचं आणि याचं दोघाचं हे करा. सेकंडला बी आहे, थर्डला सी शेवटी डी. 1 मिनिट थांबा. 4 लिटर आपण जास्त लिटर घेतले का. 1 2 3 4 5 लिटर घेतले. ठीक आहे. डबल करतो मी, थोडं डबल करतो. पहा 4 लिटर घ्या. 1 2 3 4 4 लिटर झाले. 1 2 3 4 4 लिटर 1 2 3 4 4 लिटर 1 2 3 4 4 लिटर 1 2 3 4. ओके. चला एंडिंगला डी आहे, म्हणजे हे आणि हे सेम आहे. एंडिंगला ए ओके. इथे एंडिंगला डी, याच्यासोबत हे समान. चला पहिले याचं घ्या. पहिलं बी आहे, पहिला ए आहे, म्हणून इथं पण पहिला ए, इथं पण पहिला ए. जमलं. आता कुठं आहे का काही पाहून घ्या. हे 4 कंप्लीट झाले, याच्यासोबतचे हे 4 कंप्लीट झाले, याच्यासोबतचे हे 4 कंप्लीट झाले. आता हे आणि हे पहा. डी सुरुवातीला डी आहे, सुरुवातीला डी. सेकंडला सी आहे, सेकंडला सी. झालं. तुमची सिरीज काय ए बी सी डी डी सी बी ए बी सी डी डी सी बी ए बी सी डी डी सी बी ए ही तुमची सिरीज आहे. ओके. चला आन्सर काय ए डी ए सी ए सी. नेक्स्ट 17 नंबरचा क्वेश्चन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 म्हणजे 3 3चे ग्रुप पडा. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. चला सुरुवातीला बी नाही आहे माहिती ते. ठीक आहे. इथे सुरुवातीला ए आहे, म्हणजे हे कॅन्सल करा. 4 4चे ग्रुप करा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 एंडिंगला ए सुरुवातीला ए नंतर बी 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 बी. चला ए बी बी ए
ए सिरीज आहे. आन्सर तुमचं ए तुमचं आन्सर आहे. नेक्स्ट 18 नंबरचा क्वेश्चन दिसतंय. टाईम झाला आपला, फास्ट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 आहे म्हणजे 3 3चे ग्रुप पाडा. 1 2 3 1 2 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. शेवटी यू शेवटून 2 नंबर टी, शेवटून 2 नंबर टी, शेवटून 2 नंबर टी. फर्स्टला आर से नंतर आहे एस. ठीक आहे बघा, इथं पहिला आर आहे ना, मग इथं पण पहिला आर, इथं पण पहिला आर. इथं सेकंड यस आहे म्हणून इथं सेकंड यस आहे, इथं सेकंड यस आहे. आन्सर तुमचं काय सिरीज RSTU. ठीक आहे. आन्सर आहे SRTS. नेक्स्ट 19 नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. 24 आहे याचा अर्थ 6 चौक 24. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. शेवटी CC आहे, इथं B येत आहे, AB असं काहीतरी येत आहे. म्हणून जे 6 6ची सिरीज आपली नाही जमणार. 3 3ची करून पाहू. 1 2 3 3 1 2 3 3 1 2 3 3 1 2 3 आणि शेवटी 3. चला आता पाहून घ्या. AB सुरुवात आहे म्हणजे हे सोबत आहे. CAB सोबत आहे बघा. याच्यानंतर हे आहे, याच्यानंतर हे आहे. का सांगतो, हे आणि हे तुमचं सेम आहे, समजलं. त्याच्यानंतर मग हे आणि हे तुमचं सेम आहे बघा. याच्यानंतर हे, मग याच्यानंतर हे, तसं दिलं तिथे. मग हे तुमचं आणि हे तुमचं सेम आहे. ठीक आहे. शेवटी 2 C आहे म्हणून शेवटी 2 C करा. सुरुवातीला B आहे म्हणून सुरुवातीला B करा. चला काय तुमचा आन्सर इथे CAB BCC. ठीक आहे. मग आता याच्यानंतर काय आपल्याला शोधण्यासारखे काहीच नाही. तर याच्या आधीचं हे असन, त्याच्या आधी हे इकडून समोरचं येईल. ओके चला. 1 2 सेकंड नंबरला C कोण आहे पाहून घ्यायचं. सेकंड नंबरला C कोण आहे. इथं B आहे, A आहे, इथं C आणि इथं C आहे. हे कटले. शेवटून B, सर्वात शेवटी B कोण आहे पाहायचा. इथंच B शेवटी आहे. ठीक आहे. चला मग हे आन्सर तुमचं हे कटले. चला जमलं इथे. असे काही क्वेश्चन येते जे या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. नेक्स्ट 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आहे. ठीक आहे. चला QPB नंतर D म्हणजे QPB नंतर पण इथं पण D येणार. ठीक आहे. QPBD मग QPBD आणि Q. ओके. आन्सर का तुमचं DQB. DQB पाहिजे ना. ऑप्शन नंबर 1. ओके. इथे मित्रांनो आपले सगळे लेक्चर संपले. लयबद्ध अक्षरमालिका हे संपलेलं आहे. ओके.